म्हातारपणापर्यंत तरुण निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स. मंडळी, तुम्हाला जर मरेपर्यंत म्हणजेच म्हातारपणापर्यंत तरुण राहायचे असेल तर पुढील नियम दररोज पाळा, मग चमत्कार बघा. नंबर 1. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास किंवा 2 ग्लास कोमट पाणी प्या, म्हणजे पोटातील जे मलमूत्र आहे ते साफ होईल. रात्री खाल्लेले अन्न सकाळपर्यंत कचरा होतो. असे पाणी पिल्याने पोट अगदी आरशासारखे होते आणि आपला चेहरासुद्धा आरशासारखाच चमकदार होतो. जर आपले पोट साफ झाले तरच सकाळी उठल्याबरोबर 2 वेळा शौचास जाण्याची सवय ठेवावी. पोट पूर्णपणे साफ होणे हे उत्तम आरोग्याचे पहिले लक्षण आहे. नंबर 2. दररोज सकाळी दात घासताना जीभ व्यवस्थितपणे स्वच्छ करा. रात्री जिभेवर जमा झालेली घाण पोटामध्ये जाण्यापासून थांबते आणि पचन सुधारते. नंबर 3. आले, लसूण, हळद, दालचिनी हे 4 घरगुती औषधी पदार्थ रोजच्या आहारामध्ये थोडेसे जरी असले तरीसुद्धा आजार दूर होतात बरं. नंबर 4. रात्री झोपण्यापूर्वी बोटावर किंचित कोमट तेल, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन नाभीमध्ये टाका. यामुळे पोटही साफ होते आणि त्वचा मुलायम राहते. नंबर 5. उठल्यानंतर पहिल्यांदा 1-2 मिनिटे खोलवर श्वास घेऊन मग शांत करा. असे केल्याने ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये मेंदूला मिळतो. मेंदू ताजा, फ्रेश होतो. पूर्ण दिवसभर उत्साह राहतो. नंबर 6. 1 तास किंवा अर्धा तास आणि एवढाही वेळ नसेल तर निदान 10 ते 15 मिनिटं योगा करायला विसरू नका. यामुळे शरीर लवचिक राहते, वय वाढलेले कळून येत नाही आणि मन प्रसन्न राहते. नंबर 7. जर तुम्हाला राग आलाच तर तो ओरडून अथवा भांडून व्यक्त न करता काही मिनिटे शांतपणे बसून खोलवर श्वास घेऊन त्याला शांत करावा. रागामुळे शरीरामध्ये अनेक वाईट हार्मोन्स तयार होतात. नंबर 8. शरीराला दररोज स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश, स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. या 3ही गोष्टी शरीर नैसर्गिकरित्या मजबूत ठेवतात. नंबर 9. दररोज किमान अर्धा तास चालण्याची सवय हवी. चालल्यामुळे हृदय निरोगी राहते, रक्तभिसरण सुधारते आणि फुफ्फुस मजबूत होतात. याशिवाय पायाची हाडं, स्नायू ताकदवान राहतात, ज्यामुळे म्हातारपणातही जास्त त्रास होत नाही. नंबर 10. आपल्या आहारामध्ये दही किंवा ताक रोज खावे. यात असणारे चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. नंबर 11. तुमची इमारतीची जिने चढणे ही आयुष्य वाढवणारी एक उत्तम सवय आहे, ज्यामुळे हृदय, फुफ्फुस, पायांची ताकद आणि पोटाचे आजार यांच्यामध्ये प्रचंड सुधारणा होते. नंबर 12. शरीरामध्ये काही दुखतंय, नाकाला कांद्यासारखा वास येतोय, त्वचेवर काहीतरी बदल दिसतोय, यातील लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेणं गरजेचे आहे. नंबर 13. कधीही जास्त खाऊ नका. जेव्हा पोट 80% भरलं की खाणं आधी थांबवा. यामुळे चरबी कमी साठते आणि शरीर हलकं राहतं. जगामध्ये दीर्घ आयुष्य लोकांची ही एक उत्तम सवय आहे. नंबर 14. जेवणात जास्त मीठ वापरणे टाळावे आणि लोणच्यासारख्या खारवळलेल्या पदार्थ देखील कमी खा. जास्त मिठाने रक्तदाब, BP वाढू शकतो. नंबर 15. दररोज सकाळी 1 चमचा गूळ किंवा मध खाल्ल्यास शरीरातील ऊर्जा वाढते व रक्तभिसरण सुधारते. नंबर 16. थोडा वेळ सूर्यप्रकाश शरीराला मिळणे आवश्यक आहे. 15 मिनिटाचा सकाळचा कोवळा प्रकाश हा हाडांसाठी, मनस्थितीसाठी तसेच रोगप्रतिकारशक्तीसाठी एक नैसर्गिक औषध आहे. नंबर 17. आहारामध्ये रोज फळे ठेवा. पपई पचन सुधारतं, केळी ऊर्जा देते आणि डाळिंब रक्त शुद्ध करते. ही फळे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट देतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावली जाते. नंबर 18. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण
आणि रात्रीचं जेवण ठरलेल्या वेळेतच करावे. पचनाचे चक्र बिघडले नाही तर शरीर म्हातारपणापर्यंत निरोगी राहते. नंबर 19, किमान 6 ते 8 लिटर पाणी रोज प्यावं. शरीरामधील प्रत्येक पेशीला पाणी लागते. कमी पाणी लवकर वृद्धात्व. नंबर 20, थकवा जाणवू लागला की 5 मिनिटे जमिनीवर पडून डीप ब्रीथिंग करावे. केवळ 5 मिनिटेच हे रिसेट शरीराला संपूर्ण ताजेपणा देतो. नंबर 21, स्वयंपाकघरात तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. त्याऐवजी फोडणीसाठी आणि भाजीमध्ये घालण्यासाठी फक्त 2 चमचे शुद्ध तेल वापरावे. तेल मर्यादित ठेवल्याने हृदय निरोगी राहते. नंबर 22, आठवड्यातून एकदा तरी साधं भाजी, भाकरी, भाताची पेज, सूप, फळं शरीराला आराम मिळतो व पचनतंत्र रिसेट होऊ लागते. नंबर 23, आठवड्यामधून एकदा पायांना व तळव्यांना कोमट तेलाने मालिश करा. यामुळे नर्वस रिलॅक्स होतात, झोप खोल लागते व चिंता, स्ट्रेस कमी होतो. नंबर 24, संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान हलका व पौष्टिक स्नॅक, उदाहरणार्थ भाजलेले चणे, फुटाणे, त्याचबरोबर शेंगादाणे मुठभर घ्या, ज्यामुळे रात्री जेवण कमी केले जाते आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा कमी होतो. नंबर 25, हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. यामध्ये असणारी खनिजे, तंतू आणि आयर्न आपल्याला मिळतात, ज्यामुळे शरीर हलकं राहतं, आजारांची शक्यता देखील कमी होते. नंबर 26, रोज काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवा. वाचन, ऐकणे, एखादी गोष्ट पहिल्यांदाच करून पाहणे, ज्यामुळे मेंदू नेहमी सक्रिय राहतो आणि वृद्धात्व उशिराने जाणवतं. नंबर 27, आहारामध्ये जास्तीत जास्त फळे, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट ठेवा. यामुळे चेहरा चमकतो आणि पोट साफ होते, पचनक्रियासुद्धा सुधारते. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला जेथे वाटेल तेथे तुमच्या परीने फिरून घ्या. मन अगदी प्रसन्न राहते. जरी तुमचे वय वाढले तरीसुद्धा आतून तुम्ही तरुण राहाल आणि त्याचबरोबर वरूनसुद्धा तुम्ही तरुणच दिसाल, कारण वरील ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. आणि मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोठून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.